जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील समस्या ह्या जनतेच्या पाचवीलाच पुजलेल्या आहेत. यायला रस्ता नाही, इकडे बस नसते, विविध समस्या असतात, लाईटचा पुरवठा वेळेवर नसतो. जलजीवन मिशन योजनेचं काम झालेलं आहे, परंतु लोकांना शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही. आजही महिलांना हापशावरनं पाणी आणावं लागतं. म्हणजे आदिवासी भागात ही लोक जन्माला आली, हा यांचा गुन्हा आहे का अशी म्हणण्याची पाळी येते. निवडणुका लागल्या की सगळी मंडळी येत आहेत, आश्वासनं देतात, हे करू ते करू, चंद्र खाली आणू सूर्य खाली आणू असं म्हणतात. आणि निवडणुका झाल्या की पुन्हा जैसे ते समस्या आहेत. आपल्यासोबत भिवाडे बुद्रुकचे उपसरपंच आहेत. भाऊ, काय आता इकडच्या समस्या काय काय आहेत आणि कुठले कुठले प्रश्न मार्गी लागलेत? खरं तर या ग्रामीण भागामध्ये तर भिवाडे हे गाव जुन्नर शहरापासून अवघ्या 20 किलोमीटरचं अंतर आहे सर. बऱ्याच वेळा आम्ही अशा तक्रारी केल्या, निवेदनं दिली, परंतु या ठिकाणी आहे ना एस टीचं तर आता एस टी बंदच आहे. अरुंद रस्ता आहे, रस्त्याची सोय तर बिकटच आहे. आता तुम्ही बघत असाल रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, हाच प्रश्न सगळ्यांना जनतेला पडतो. इलेक्शन आले की ते तात्पुरते खड्डे बुजवले जातात, नाही तर जुन्नरपासून पूर्ण सोमतवाडीपासून डागडुगीच केलेली आहे. अक्षरशः टू व्हीलरचं फोर व्हीलर गाड्यांचं पूर्ण हाल, म्हणजे इतकं बेकार हा कंडिक्शन येते. आता पाऊस जवळच आहे, 2 महिन्यांनी पावसाळा चालू होईल. आत्ताच खड्डेत, त्याच्यानंतर पावसाळ्यात तर ही लोकांना जाण्या येण्याचं तर बिकटच अवस्था आहे. आणि एस टी नाही. जलजीवन मिशनची जी योजना आहे, लोकांना हर घर जल, नल से जल, शुद्ध पाणी मिळतं का? नाही, अजून तर चालू काही झालेलीच नाही. जे जरा नळाचं डागडुगीचे काम राहिलेले आहेत थोडं, म्हणजे अपूर्णच काम आहे. अजून काय पूर्ण कधी पूर्ण होईल? तरी अजून साधारणतः 1 महिना तर जाईलच. किती कोटीची योजना आहे, किती रुपयांची काय माहिती आहे? एवढं तर नाही, पण 37,000 लाखाचं काही. 100 लाखाची योजना आहे. 37 लाखाचं. पाण्याची टाकी झाली, पाईपलाईन जोडली, पाईपलाईन जोडलेली. नळाचा प्रॉब्लेम आहे. नळाची इकडे बिबट्या असतो का? बिबट्या कालच शेळीला पकडलंय. एक वीरनाथ तानाजी रेशनिंग दुकानदार, त्यांच्या शेळीला पकडलं गेलं इथं. आता इकडे जिल्हा परिषद सदस्य कोण आहे? जिल्हा परिषद सदस्य आत्ता माहीत आहे लांडे. काय देवराम लांडे, माहिताई लांडे यांच्या इकडे लक्ष असतं? हो, आता इलेक्शन झाल्यापासून तर काही परत आले नाही, पण आधीमध्ये येतात. काय तालुक्याचे आमदार कोण आहे? सोनवणे शरद. खासदार कोण आहे? तर बाबांशीच बोलूया. आपला जुन्नरचे आमदार आपला अमोल कोल्हे खासदार आहे. हा, खासदार आता आहे. इकडचे बाबा काय काय समस्या आहेत? इकडे सगळ्या समस्या आहेत. तसं म्हणलं काहीच हे नाही, सोयी नाहीच. फार दुरावस्था, म्हणजे काय पाण्याचं एक तर हे नाही, एसटी सोय नाही, दळणवळणाची सोय नाही. आणि एस टी येत नाही, लाईटचा प्रॉब्लेम आहे, बिबट्याची समस्या आहे, रस्त्याला खड्डे आहेत. खड्डे आहेत. हा, बरोबर आहे. फार अजिबात सोय अशी नाहीच आहे, काहीच सोय नाही. आता जे आमदार आहेत शरद सोनवणे, त्यांचं काम चांगलं की पूर्वी अतुल बेनके आमदार होतो त्यांचं काम सगळे चांगलं? आले तर सगळेच असे, काही फक्त आश्वासन द्यायची, एकदा हे झालं म्हणजे सगळं झालं, काहीच कोणी डुकून पाहत नाही. खासदार कोल्हे हा, ते तर अजून पाहिलेच नाही. आलेच नाही. समस्या आपण ते सांगायचे, बरोबर आहे. एस टी काय येत नाही? एसटी आता रस्ता हा, तुम्ही काय सांगता? म्हणजे काय म्हणले तुमच्या छातीवर तर अतुल बेनके आहेत. हा, अतुल बेनके आता काय दिलेच बनेल मागच्या 5 वर्षात, ते वापरलेच पाहिजे ना आता. बेनकेंचं काम चांगलं की सोनवण्यांचं काम चांगलं? काय आता ते समजा, आता ते सगळ्या कोणी जरी आले तरी इकडे खेडेगावात दुरावस्थाच आहे. आता समजा आमदार जरी आले, कोणते बेनके आले किंवा सोनवणे आले, पण मग आता इकडे फक्त धरणाचं काम त्यांनी व्यवस्थित केलं बा दोन्ही आमदारांनी. कुठल्या धरणाचं? आमच्या बेवडे बुद्रुक बाजार तलाव ते कोणी केलं? ते दोघांनी केलं. दोघांनी पण? हो, शरद दादांनी केलं ना अतुल दादांनी. आता इकडे जलजीवन मिशनची योजना सरपंच म्हणाले पूर्ण झाले, फक्त नळाचं काम बाकी आहे. लोकांच्या म्हणजे महिलांच्या डोक्यावरचा हांडा उतरणार कधी? आता ते काय सांगताच येत नाही. आता हे का परत 5 वर्ष संपले का उतरतोय का 5 वर्ष पुढे उतरत ते सांगता येत नाही. आता माई लांडे जिल्हा परिषद सदस्य झालेत, त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत, पण त्या आता निवडणूक झाल्यापासून इथं आल्याच नाही, निवडणूक झाल्या कोण फिरलंच नाही. फिरलंच नाही. आज देवराम लांडे ते आले नाही.
यायला पाहिजे होते. त्यांनी बिवड्यामध्ये त्यांचं गाव आहे मायाचं, पण ते यायला पाहिजे होते. जास्त देवराम लांडे फिरतात का बाकीचे विरोधक मंडळी फिरतात? नाही, अजून कोणी आलेच नाही निवडणूक झाल्यापासून. त्याच्या अगोदर जास्त कोण फिरतं? नाही, जास्त देवराम लांडेच फिरत होते. बाबा काय काय समस्या आहे इकडं? अच्छा, बाबा तर आपण मावशींशी बोलूया. मावशी, काय पिण्याच्या पाण्याची काय सोय आहे? आता आम्ही आणतो बा त्या हापशीचा पाणी आणि पितोय. हापशावरून? हा, हापशीवरूनच आणून पितो. घराजवळ नळाने पाणी येत नाही का? नाही ना, त्या नळाला पाणी येतं म्हणजे कवा तरी, म्हणजे लाईट एक टाइम नसते, एक टाइम असते ना, नळाला येतं पाणी ते तिथं. पण हापशीचा ज्यादा आहे. हापशे जात आहे. हा, हापशीचा नळा येतं धरणात एक बारी पिय. आमदार कोण आहे? आमदार मला बाई एवढं सांगता माहित नाही. बाबांना बोलता येणार नाही. बाबा, तुम्ही आता इकडे ज्या समस्या मांडलेल्या आहेत, कोण सोडू शकेल? आता सध्या जे विलक्षण झालेली त्याच्यामध्ये आता निवडून माहीत आहे लांडे आलेली जिल्हा परिषद सदस्य, पलीकडच्या विद्यमान सरपंच नाही का आपल्या लोकनियुक्त कमलताई, त्या भाऊ इकडे या ना. पंचायत समिती सदस्य. तर आता आता पहा, ह्या भाऊच्या एक मिनिट भाऊ, ह्या भाऊच्या अंगामध्ये जी बनियान आहे त्या बनीवर सत्यशील शेरकरांचं सिम्बॉल आहे. तर जर आपण मागच्या बाजूला बघू, हे बघा, सत्यशील चेहरा नवा, सत्यशील हवा. भाऊ, काय सत्यशील शेरकर विधानसभा निवडणुकीनंतर इकडे आले का? नाही आले. आता आमदार म्हणून अतुल बेनकेंचं काम चांगलं होतं की शरदत्त सोनवणेंचं चांगलं आहे? तर दोन्ही आले ना इकडे निवडणुकीनंतर, मग काय म्हणायचं. खासदार शिवाजी आढळरावांचं पूर्वी काम चांगलं होतं का विद्यमान खासदार अमोल कोल्हेंचं काम चांगलं आहे? अमोल कोल्हेने केलं बा धरणासाठी. इकडे कोण कोण येतं? आता खासदार आढळराव पाटील तर काय आले नाही. नाही. अमोल कोल्हे आले. म्हणजे आढळराव कधी आढळलेच नाही. नाही, कोल्हे साहेब कोल्हे आले 1-2 वेळ. ते तर म्हणतात कोल्हे इकडे आलेच नाही. नाही, ते धरणाच्या वेळेस आलते ना, परत कुठं आले ते. धरणाचं काम कधी? ते खासदारकीच्या वेळेस परत नाही कोणी आले. अच्छा, निवडणुकीच्या वेळेस प्रचाराला आलते का? त्यानंतर परत कोणी आलंच नाही. तर बरं, खासदार साहेबांकडून काय अपेक्षा आहे या भागासाठी? आता काय, आता आलेच नाही तर अपेक्षा धरायची काय. हा, ती महत्वाची. या या इकडे. नाही नाही, काय म्हणते? दळणवळणाची सोय, रस्ते, रस्ते, हा, पाणी, पाणी, आरोग्य, हा, आरोग्य, हा, बिबटेचा बंदोबस्त. हा, तेवढं, हा, तेवढं आहे. आता तुम्ही एक युवक आहात. माजी आमदार अतुल बेनके, विद्यमान आमदार शरद सोनवणे, तुम्ही बेनकेंचा 5 वर्षाचा कार्यकाळ पाहिलेला आहे. आता सोनवणेंचा 1 वर्षाचा कार्यकाळ पाहिलेला आहे. काय फरक? आहे फरक आहे. कारण सोनवणे इकडं काय आलेच नाही आमदार साहेब. आणि तर म्हणलं तर आता ही संरक्षण बिल आली बँकेच्या काळातली. जे आमदार म्हणून बेनकेंचं काम चांगलं हां, आणि खासदार म्हणून आढळरावांचं चांगलं की कोल्हेंचं चांगलं? ते सांगता येतं ना. आता त्यांना बरं 10 वर्ष झाले आपल्या इकडे, कारण ते इकडं दोन्ही पण इकडं काय दिसले नाही इलेक्शन शिवाय. आता पंचायत समिती सभापती कोण होईल? काही सांगता येणार नाही. आता शेळकंदे ताई. तेव्हा येतंय त्यामुळे तेवढेच. आता इकडे रस्ते, पाणी, आरोग्य या सगळ्या समस्या 5वीलाच पुजलेल्या आहेत. शाळेची परिस्थिती कशी आहे? शाळेची शाळेला इकडं जाण्यासाठी एसटीच नाही पहिली गोष्ट. 5 वर्ष आले. किती वर्ष झाले? 5 वर्ष आले असतील. ती एक दिवस आली ना तर दुसऱ्या दिवशी येईल का नाही याची गॅरंटी नाही. कशामुळं? आता काय सांगतात का, गाड्यांची प्रॉब्लेम आहे, साईड देता येत नाही, रस्त्याची प्रॉब्लेम आहे. तर इकडे एसटी आली तर काय फायदा, नाही आली तर काय काय तोटा? तर एस टी आली तर सगळ्यांचा फायदा आहे. कारण 10ची एस टी ही बिवाड आहे काही, फक्त ह्या लाईनी आपल्या लाईनीला ती कालदरपासून फिरवतात कधी कधी. आणि तिकडं पलीकडे ती 11 वाजते. 10ला आली तर ती 11 वाजेपर्यंत माणूस जुन्नरला जातो. आणि एक 5ला एस टी असते, ती पण बंद झाली. म्हणजे भिवाडे खुर्दला एसटी येते का? हा, येते. भिवाडे बुद्रुकला येत ती नाही? अडचणी आल्या तरी एस टी येते, इकडे येत नाही. काय इकडे कशामुळे येत नाही? आता ते एस टी वाल्यांना माहित. काय कधी पण विच- सांगणार का समोरचा तुम्ही गाडीवाला? पुढाऱ्यांना कधी जाब विचारला नाही का? आता देवराव लांडे साहेबांनी 2 दिवस आणली होती, परत त्याच्यावर एस टी येईल का नाही याची गॅरंटी नाही. तुमच्याकडे देवराम लांडेंचा नंबर आहे का? नाही माझ्याकडे नाही. कोणाकडे? भाऊ यावर इकडे लावा बरं देवराम लांडेंना फोन. मतं मागायला सगळे येत आहेत, समस्या सोडवायला नको का? नाही पाहिजे. सुटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे का बाबा? फार अजिबात नाही, नाही प्रश्नच सुटत नाही. नाही, व्यवस्थित सांगितलं मी. विधानसभेला इकडे यायचं, हा, बरोबर. मतं मागायची. लोकसभेला यायचं, मतं मागायची. निवडणुका झाल्या की परत कोणी फिरायचंच नाही. हा, तेवढंच, हा, तेवढंच आहे. फक्त मतदानाच्या वेळेस मतं मागे यायची, त्याच्यावर पुन्हा तेवढंच दाखवायचं. आता इथं भिवाडे हे बुद्रुक
आणि ते वरची वाडी कुठली? वर दुर्गावाडी, अजून अजून हातवीज. हातवीज, हातवीज नंतर मग गावं नाही पलीकडे. विरणकवाडी विरणवाडी हे खाली आहे. खालच्या बाजूला. खालच्या वाडीला. हा बरोबर. बिबट्या येतोच. बिबट्या आहे, बिबट्या रोज येतो इथं. वन खातं पिंजरा लावत नाही. आणि पिंजरा लावलाय ना, कुठं कोण म्हणते? हा इकडे लावलंय. हा हा पिंजरा लावलाय, लावलेली. हा पण प्रश्न सुटत नाही. सुटत नाही. अहो, देवराम लांडेंचा नंबर सापडतोय का? नाही तर मी लावायचा प्रयत्न करतो. शेवटी नमस्कार. शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. हो ना. जर लोकांचे कामं होत नसतील तर तुम्हाला निवडून देऊन उपयोग काय ना. बरोबर आहे. आता आपण अमोल लांडेंना फोन लावू. त्यांची पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहे. तर बघू ते फोन उचलतात का. देवराम लांडे. अमोल भाऊ, स्पीकर ऑन आहे. जडपी सदस्य कुठे आहेत? बोला बोला ठीक. माई कार्यक्रमाला गेली कुठेतरी. बरं ऐका ना, आता या लोकांच्या समस्या अशा आहेत. यांचं म्हणणे देवराम लांडेंचं काम चांगलं, माई लांडेंचं काम चांगलं, निवडणूक झाल्या कोण आलं नाही ते ठीक आहे. समजा आता काही निवडणूक होऊन काय फार दिवस झाले नाही, पण इकडे एस टी येत नाही. एस टी ते म्हणले देवराम लांडेंनी 2 दिवस आणली आणि परत इकडे एस टी येत नाही. अवसरी आपलं भिवाडे बुद्रुकला. काय झालं एसटीला त्यांनी सगळ्या मीडिया पुढे कबूल केली त्या आरगडे साहेबांनी का बंद करणार नाही, पण ते आता त्यांनी शब्द हे मग ते आरगड्यांनी जर एस टी सुरू करत नसेल तर मग आपण पगार कशाचा घेतात? ह्या लोकांनी काय करायचं? बरोबर आहे. नाही ते आता आहे ना, त्या दिवशी पण साहेबांनी फोन केला, त्यांचे सरपंच आले होते, एक आठवडा आला सर, तर ते करतो म्हणतात. मला थोडं झटका द्यायला लागेल साहेब. भाऊ ऐका काय म्हणतात अमोल लांडे. सरपंच बोला, काय म्हणतात अमोल लांडे बघा. हा सर, भिवाड्याच्या एस टीच्या संदर्भात काय विषय काय होतोय, चालू होईल किंवा नाही? भाऊ काय म्हणले? अहो एस टी चालू होईल का नाही? भिवाडे बुद्रुक. नाही आता तो आपल्या एसटीचा विषय आहे ना, की आता आपलं जिल्हा परिषदचा याचा नाही विषय, पण आपण त्यांना सांगितलंय ना हो का करा म्हणून चालू. आता साहेबांनी त्या दिवशी फोन. अहो तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, ठीक आहे, झडपीच्या अंतर्गत विषय नसला तर जनतेच्या समस्या सोडवणं तुमचं काम आहे ना. आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य. हो नाही त्यांच्या फॉलोअप मध्ये आहे आम्ही, पण आता ते थोडं काय करतात, मागं 2-3 दिवस आणली त्यांनी फक्त एसटी, तेव्हा पण आपण बराच महिनाभर त्याला फॉलोअप केला. पण तेव्हा काय झालं होतं, विलक्षणच्या संदर्भात काही गोष्टी होत्या. तर आता विलक्षण झाल्यानंतर आता भरघोस मताने विजय पण या गावातून भेटलेला आहे आपल्याला माहित आहे ना. मग ही दुरावस्था आता महिने उलटत चालले, दिवस चाललेत. मग हे कधी होईल, कधी हा विषय कधी मार्गी लागेल याच्या संदर्भात काही. अमोल भाऊ, जर एस टी महामंडळाचे अधिकारी ऐकत नसतील तर आंदोलन करा, मोर्चा काढला पाहिजे. शेवटी हे जनतेचे सेवक आहेत. आमदार सोनवणे, खासदार कोल्हे यांची पण जबाबदारी. बरोबर आहे. ऐका ना साहेब, आपण आता त्यांना विचारू एकदा, नाही तर मग थोडं करू आंदोलन तिथे नारायणगाव डेपोला. त्याशिवाय पर्याय नाही ना. ताई तुम्हाला काय सांगायचंय? बराच वेळा सांगून. एक मिनिट, ताई काय म्हणतात बघा. ताई कॅमेऱ्यावर बोला, काय म्हणणं आहे तुमचं? प्यायच्या पाण्याची सोय नाही, आम्हाला पाण्याची सोय नाही, कशाची सोय नाही, गाड्यांची सोय नाही. जल जीवन मिशनची योजना पूर्ण झाली ना, पाईपलाईन? काय नाही, प्यायला पाणी नाही आम्हाला. जल जीवन मिशनची पाईपलाईन आहे ना, पूर्ण गळती आहे तिला. हो सरपंच इकडे या. हे ताई काय म्हणतात? इकडे पाणी नाही. काय म्हणतात ताई? ताई काय म्हणतात बघा. उद्या नाही, सगळ्या लोकांची बोंबा पाण्याची. काय खरं काय? जलजीवनचं काम पूर्ण, टाकी पूर्ण झालेली आहे. फक्त नळा जे पहिले काम केलं होतं ना, रस्त्याच्या कडेने वगैरे नळ होते, ते नळ तुटलेत ना, ते बसवायचं काम चालू आहे. नळ फक्त नळ तुटलेत. हा नळच तुटलं तर. प्यायचं पाणी नाही. पाणी नाही. आम्ही घरणाचं पाणी पितोय. एवढा गाळ आहे ना, आता हंड्यांमध्ये पाणी आहे ना, पूर्ण थर साचून झालं. गाळच गाळती नाही, टाकी मध्ये आहे ना वरती गाळ आहे आणि ती गाळ काढीतच नाही. सरपंच साहेब काय झालं, धरणाचं काम केलं ना, विहिरीला जे जीर्ण विहीर आहे, विहीर म्हणजे बरेच दिवसा जुनी विहीर आहे, त्या विहिरीला काही छिद्र. आमदार कोणी माहिती का? आमदार माहिती शरद दादा. मग त्यांची जबाबदारी नाही? आता ते कधी आमच्या गावातच येते नाही. अच्छा, गावातच येत नाही. तुम्ही आमदार सोनवणेंना ओळखता का? नाही. कधी पाहिले का? नाही. अच्छा, पाहिलंच नाही. आम्ही जाणं येणंच नाही आमचं कुठं. आम्ही गावातल्या गावातच राहतो, पण आम्हाला सोयदाच नाही कशाच्या. एक एसटी नाही आम्हाला, शिवाय 5-6 महिने झालं रस्ता अरुंद आहे, एसटी पास होत नाही, हा. त्यामुळं 2 वाहनं पास होत नाही. ज्या ठेकेदारानं ते काम केलं ना, हा, त्यांनी त्या साईड पट्ट्या भरायला पाहिजे होत्या, त्या भरल्याच नाही. आणि जीबवाला अडून येतात मधी, मग एसटी लगेच बंद होते. आमदार सोनवणेंकडे काय मागणी?
काय शरद दादा म्हणतो आम्हाला मतदान केलं नाही ती आमच्या गावाकडे काही लक्षच देते नाही, मग आम्ही काय म्हणायचं त्यांना. सोनवणे म्हणतो मतदान नाही केलं. नाही केलं इकडच्या तुम्हाला कोण म्हणलं सोनवणे असं म्हणले? ते त्या दिवशी याच्या आपटाच्या भाषणामधून झालं त्यांचा विषय का वरतीला पट्ट्यानं मला मतदान केलं नाही असं त्यांचं. ठीक आहे, मतदान नसेल झालं पण आमदार म्हणून त्यांची जोखीम आहे ना. ते तालुक्याचे आमदार आहेत, समस्या त्यांनी सोडवल्या पाहिजेत. वाढवलं पाहिजे. ते कधी येते नाही आमच्या गावाला कधी भेटी. जनतेचे सेवक आहेत, आपण त्यांना निवडून दिलं, त्यांना मानधन मिळतं, ते आपल्या करामधून मिळतं. आता सध्या आमच्याकडे एसटीचा तर मोठा प्रश्न आहे. आमची लोक जीप नाही भेटली तर इंगळून पर्यंत 3 किलोमीटर पायी जाते. अमोल भाऊ, पाणी आणि एसटीचा प्रश्न आहे. महिना 6 महिने झालं प्यायचं पाणी नाही, 5-6 महिने झालं आम्हाला. आम्ही धरणाचं गाळाचं पाणी उपसलेलं. अमोल भाऊ ठीक आहे, तुम्ही प्रयत्न केले, धन्यवाद. परंतु लोकांच्या समस्या खूप आहेत. तुम्ही इथं रस्ता अरुंद आहे, ठीक आहे, ते काही जादूची कांडी नाही लगेच चालू होईल, पण लोकांना येऊन भेटलं पाहिजे, त्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजे. त्या आरगडे साहेबांना आपण वाटलं तर भेटू. हां, चला, धन्यवाद अमोल भाऊ, धन्यवाद. आपण पाहतोय या भिवाडे बुद्रुक परिसरामधील लोकांच्या समस्या खूप आहेत. या अडचणी 5वीला पुजलेल्या आहेत. आमदार शरद सोनवणे, खासदार अमोल कोल्हे, तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे. भले तुम्हाला या लोकांनी मतदान केलं असेल नसेल, परंतु तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. तुम्ही यांच्यावर काही मेहरबानी करत नाही, ही तुमची आमची जबाबदारी आहे. आम्ही इथपर्यंत मोटरसायकलीवर आलो, अक्षरशः मनके आमचे ढिल्ले होतील अशी परिस्थिती आहे. जरा तुम्ही एकदा दुचाकीवर बसून या, काय परिस्थिती आहे बघा. या जनतेचा दुवा घ्या. जर या जनतेचे प्रश्न सोडवले नाही तर मात्र दुवा घेतला तर त्याचा फायदा होईल, आणि दुवा घेतला नाही तर मात्र यांचा तुम्हाला ह्या लोकांच्या तीव्र भावनांचा पडसाद निवडणुकीमध्ये उमटेल. आता पाहतोय ही लोक काय म्हणतात. हा, काय म्हणले? ऐका ते म्हणतात एसटी येऊ द्या, जी गाडी वळायला जी जागा आहे ना, एसटी चालू झाली होत्या गाड्या साईडला काढतील लोक, असं लोकांचं म्हणणं आहे. आमची सकाळी 10ची एसटी आहे आणि संध्याकाळी 5:30 ना, त्या दोन्ही एसट्या चालू झाल्या पाहिजे. आमचा हे महत्वाचा मुद्दा आहे. आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य ज्यांना निवडून दिले त्यांनी ऐका जनतेच्या काय व्यथा आहेत. कधीतरी जनता दरबार भरवा, कधीतरी आमसभा घ्या. ह्या लोकांच्या समस्या सोडवण्याचा तुम्ही देखील प्रयत्न करा. जर प्रश्न सोडवले नाही तर पुन्हा या जनतेने निवडून दिले, ज्यांनी तुम्हाला. हा, काय म्हणाले? इथून एक स्मशानभूमीचा रस्ते पाऊल वाटे तर तिथलं शेतकरी आडखाती करतात, पण ते ग्रामपंचायतीनं त्याला तहसीलला काही पत्र देऊन त्याचा पाठपुरावा करायला पाहिजे. मावशी तुम्ही तहसीलदारांना भेटा, बीडीओंना भेटा, एक अर्ज करा. ग्रामपंचायत बॉडी नाही पाहिजे. काय सरपंच साहेबकडे या, हे काय सरपंच साहेब इथं आहेत. पत्र पाहिजे. तुम्ही ऐकलं? लोकांच्या अडचणी सोडवते तिला. आम्हाला शेताकडे जायला रस्ता नाही, मशानभूमीकडे जायला रस्ता नाही, पाण्याला जायला नीट रस्ता नाही, सगळीकडून आमच्या वाटा बंद आहेत. आम्ही जायचा कोठण. आम्ही आता 50-50, 60-60 किलोचं बोजे. सरपंच साहेबांशी बोलू. सर, आता नवीन JR प्रमाणे तुम्हाला पण माहिती आहे, जुने जे पादत्राणी रस्ते होते याच्या अगोदर ते नव्हते, पानंद रस्ते. तर आपण काय केलं, आत्ताच्या याच्या JR पण आला होता, त्या JR मध्ये असं केलं की आपले पानंद रस्ते ते फक्त तुम्ही नकाशाला लावल्यानंतर ते तुम्हाला भेटेल. हे तर सगळ्यांना माहीत झालंय. पहिलं हे नव्हतं. लोक काय करायचे, शेतकऱ्याला आता त्याची माहिती झालेली आहे पुरेपूर का हा रस्ता द्यावाच लागेल. आता जुन्या ज्या गवण्या होत्या काही लोकांनी तिथं काही ठिकाणी आडकाठी केलेली होती, पण आता सर्वस्वी त्यांनी सांगितलेलं आहे. त्या लोकांशी आम्ही चर्चा केलेली आहे. ते म्हणले जे काय आहे ते आम्ही द्यायला तयार आहे, पण त्याला थोडा वेळ लागेल. आता पहिले नव्हतं, आता ते होईल. प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी या समस्या सोडवणं गरजेचं आहे. पानंद रस्त्याचे मुद्दे देखील सरपंच किंवा संबंधित कमिटीनं समजून घेऊन गावच्या स्तरावर पानंद रस्त्याचे प्रश्न सोडवले पाहिजे. जर त्यांच्या स्तरावर सुटले नाही, म्हणजे तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, कमिटीतले सदस्य त्यांच्याकडनं प्रश्न सुटला नाही तर तहसीलदार, BDO यांच्याकडे जायला हवं. आपण ज्यांना निवडून दिलं आहे म्हणजे आमदार शरद सोनवणे, खासदार अमोल कोल्हे यांचीसुद्धा ती जबाबदारी आहे. शासन त्यांना देखील मानधन देतं. त्यांनी या जनतेचे प्रश्न सोडून मार्गी लावणं ही त्यांची जोखीम आहे. आता हे भिवाडे बुद्रुक गाव आहे, यांच्या समस्या अक्षरशः 5वीला पुजलेल्या आहेत. प्यायला शुद्ध पाणी नाही, हापशावरनं पाणी हापसावं लागतं. जलजीवन मिशनची हापशाला पण पाणी नाही. धरणाचंच पाणी आहे ते पूर्ण. तिथं कपडे धुतात, भांडी घासतात, तिथं सगळे जनावर पाणी पितात, जनावर धुतात, तेच पाणी आम्ही पितो. आणि ते धरणाचं वापरायचं पाणी 2-2, 3-3 दिवस नाहीये. जे रामजेवाडी पाझर तलाव आहे ना, त्याच्या पाण्याचा पण आम्ही तेच पाणी पितोय. आणि आता इतकं पाणी सोडलंय का
त्याचा मापच नाही. म्हणजे असं राळेगणच्या खाली पाणी निघून गेलं तरी पाणी बंद केलं नाही. आणि आता ते पाणी एकदा मे महिन्यामध्ये ते पूर्ण पाणी खराब होणार, तेच पाणी आम्ही पितोय. मग ते जरा आटोक्यात सोडलं तर आम्हाला पण पियासाठी चांगलं पाणी राहील. त्याच्यावर काही प्रशासन नियंत्रण नाही. आणि लोकप्रतिनिधी लक्ष देतील अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, भिवाडी बुद्रुक. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.